नमस्कार मैत्रिणींनो, मी कल्पना समृद्धी बुटीकमध्ये आपलं स्वागत करते। आज आपण 4 टक्सच्या कटिंगवरून आपण 6 टक्सचा ब्लाऊज कसा तयार करायचा ते आपण शिकणार आहोत। एकदम पद्धत सोपी आहे। तर आपण आता मापे टाकून घेऊयात। ब्लाऊजची उंची आहे 13.5 14.5 टाकलं आणि बॅक नेकच्या गळ्यानुसार आपण शोल्डर टाकलेले आहेत। 14 आपले शोल्डर होते तर आपण 2.5 इंच वजा करून शोल्डर टाकलेले आहेत आणि शोल्डरच्या जे मार्किंग आलेलं आहे तिथून खाली आपण छातीचा 6वा प्लस अर्धा इंच टाकलेला आहे। आपली छाती आहे 36, त्याचा आपण 6वा भाग आणि प्लस केलं आणि त्याच खाली मार्किंगवर आपण छातीचं मार्किंग केलेलं आहे 36 आणि 2 इंच आणि कमरेचं 32 प्लस 2.5 इंच। आता आपण हे स्केलनी आखून घेऊयात। सगळे मार्किंग केलेलं जे आहे ते हे शोल्डरचं आणि त्याच्यानंतर हे मुंड्याचं मार्किंग केलं आणि हे आपलं छातीचा 4था प्लस 2 इंच। आता आपण कमरेचं पण मार्किंग करून घेऊयात। हे आपले शिलाईचं एक कटिंग आणि एक स्टिचिंग असे 2 मार्किंग करून घेतले आपण, म्हणजे जे फिटिंगला येतं ते। मुंड्याचं पण माप टाकून घेऊया। इथून हा गळा माझा 11चा असल्यामुळे हे मी 1 इंचावरच मार्किंग केलेलं आहे मुंड्यातून। मुंड्याला इंचा मार्किंगवर मी 1/2 इंच बाहेर घेतलं आणि आकार देऊन घेते। हा 1 इंच आणि तो 1/2 इंच बाहेर आलेला। आपण हे बॅकच्या मुंड्याचा आकार देतोय। आपला हा बॅक साईडचा मुंडा आहे। इथून अगदी 1/2 इंचाचं मार्किंग करून क्रॉसमध्ये आखून घेतलं। आता आपल्याला जी शोल्डर पट्टी पाहिजे तेवढी ठेवून बाकीचं गळ्यारुंदी आपण ठेवणार आहोत, त्याचंही आपण मार्किंग करून घेऊया आणि बॅक नेकचा आपण आकार देऊयात। अगोदर स्केलनी हे असं आखून घेते मी चौकोन। अगोदर चौकोन आखून घ्यायचा आणि आपल्याला पाहिजे तसा रुंद गळा टाकायचा। तर हा थोडासा रुंद पाहिजे, जास्तही नको आहे त्यांना, त्याच्यामुळे असं 1/2 इंच बाहेर गेले मी आणि आकार देऊन घेते गळ्याचा। तुमच्या आवडीनुसार तुम्ही अजून कुठल्या वेगळ्या प्रकारचा गळा टाकू शकता। आता आपण कटिंग करून घेऊयात बॅक साईड आणि ह्या बॅक साईडवरूनच आपण फ्रंटचं माप टाकणार आहोत। टक्सचं पण मार्किंग करून घेऊया आपण। शिलाई मार्जिन सोडून मध्य काढायचा आणि अर्धा इंचाचं म्हणजेच पूर्ण 1 इंच होईल ते। इथून अर्धा इंच वर जायचं आपण कमरेकडे आणि क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं। पण हे कटिंग आत्ताच करायचं नाही आपण, जेव्हा टक्स मारेल आपण तेव्हा हे आपण क्रॉस गेलेला अर्धा इंच कमरेच्या साईडला हे आपण नंतर कट करायचं। अगोदर टक्स मारायचे आणि नंतर कट करायचं। आता याच्यावरूनच आपण फ्रंटचं माप काढून घेऊयात। ओपन बाजूला ठेवले हे मी आणि 1 इंच गळ्याच्या बाजूला सोडलेला आहे आणि खाली कमरेला मी 1.5 इंच घेतलेला आहे। म्हणजे आपला जो अगोदरचं जे आपण कटिंग केलं त्याच्या खाली म्हणजे कमरेच्या साईडला 1.5 इंच आणि गळ्याच्या साईडला हुकलूकची पट्टीची तिथे येते तिथं आपण 1 इंच ठेवलेलं आहे आणि हे मार्किंग जसं आहे तसं करून आखून घेतोय आपण। आणि मुंड्याच्या साईडला पण मी अर्धा इंच बाहेर गेली। मुंड्याचा आकार द्यायचा नाही आहे, आता आपण योगपट्टीचा आकार देऊन घ्यायचा। खालून 4 आणि 3 इंचावर इथं स्ट्रेट लाईन येते तर 1 इंच आपण असा गॅप घ्यायचा आणि इथून खाली टक्स जिथं मारणार आहे आपण छातीचा 10वा प्लस अर्धा इंचावर हे असं मार्किंग करून घेऊन गळ्याचं मार्किंग करून घेऊयात। छातीचा 10वा प्लस अर्धा इंच। आता आपण इथं 3 टक्स घेणार आहोत। जे खाली आपला योकला येतो हे बघा, हे आपण 1 इंचाचा घेतो त्याऐवजी आपण 3 टक्स घ्यायचे आणि 3ही अर्धा इंचाचे घ्यायचे। याचे फिटिंग खूप छान बसतं, अगदी एकदम व्यवस्थित बसेल तुम्हाला हे, कारण एकदम सोपी पद्धत आहे आणि फिटिंग हे एकदम सुंदर येतं। एकदा तुम्ही असं कटिंग करून, आपलं कटिंग तर नॉर्मल 4 टक्सचंच आहे, फक्त जे टक्स आपण 1 घेतो कमरेला
त्याच्याऐवजी 2. आणि हे मुंड्यातला आपण टक्स मारल्यानंतर हा अर्धा इंच नंतर कट करून घ्यायचं आहे. योगपट्टीचं कटिंग करून घेऊयात अगोदर. मुंड्यातला अर्धा इंच जो आपण आतून घेतला आहे ना, तो आत्ता नाही करायचा कट. आणि ह्या गळ्याचा क्रॉसमध्ये अर्धा इंच आपण गळ्याच्या बाजूला सोडलं होतं, त्याच्यामुळे हा अर्धा इंच ठेवून बाकीचं आपण गळ्यारुंदी कट करून घेतली. मुंड्याचं मात्र कटिंग आतला मुंडा जो आहे आपला पुढच्या साईडला जो मार्किंग केलेला आहे ते आत्ताच नाही कट करायचा आपण. जो मुंड्यातला टक्स आहे तो मारल्यानंतरच आपण फ्रंटचं कटिंग करून घ्यायचं. आता आपण स्लीव्ज कटिंग करून घेतोय. मोठी असल्यामुळं याच्यामध्ये बसत नाही, मला इथे जॉईंट द्यावा लागेल स्लीव्जला. त्याच्यासाठी मी अगोदर माप टाकून घेते आणि आपली स्लीव्ज मोठी आहे 10ची. छातीचा 1/4 प्लस अर्धा इंच रुंदी घ्यायची आपल्याला स्लीव्जची. तर हे मी सरळ कट करून घेते अगोदर आणि हीच पट्टी मी उभ्यामध्ये ठेवते, म्हणजे इथे जॉईंट येईल आणि आपली स्लीव्ज ही याच्यामध्ये रुंदीमध्ये बसून जाईल. त्याच्यासाठी आपण क्रॉस चेकिंग करून घेते मी. आणि स्लीव्जला उतार आपला हा कॅप हाईट म्हणजे जो स्लीव्जचा उतार असतो तो आपण छातीचा 10वा भाग द्यायचा. 36 म्हणजे 3.6 हा मी स्लीव्जचा उतार दिला. आणि 2 इंचाचं मार्जिन ठेवते, म्हणजे तिथून आतमध्ये 2 इंच येऊन हा तिरपा घेतला आणि त्याचे 4 भाग समान केले. 2 इंचावर स्ट्रेट लाईन घेतली आणि मुंड्याकडे. आणि आता मी फ्रेंच कर्वनी आकार देऊन घेते. हा आपल्या बॅक साईडचा मुंड्याचा आकार झाला. आता आपण फ्रंट साईडच्या मुंड्याचा आकार देऊयात. 1/2 इंच आणि खालच्या साईडचं जे आहे ते पण 1/2 इंच. आणि मधला पॉईंट आपला हा, त्याच्यातून आपला हा तो क्रॉस झाला पाहिजे मधला पॉईंट, असा आकार द्यायचा. दंडघेर 5.25 आणि 2 इंच मार्जिन, याचंही मार्किंग करून घेऊयात आपण आणि कटिंग करूयात. आपल्या स्लीव्जला जॉईंट आलेला आहे हा फ्रंट साईडला. हा जॉईंट जर तुमचा 1.5 इंचापर्यंत असेल तर तुम्ही 1.5 इंचाचा एका साईडला देऊ शकता फ्रंटला. जर तो तुमचा जॉईंट रुंदी कमी असेल स्लीवची तर तुम्ही दोन्ही साईडला अर्धा करून, म्हणजे समजा 3 इंचाचा जॉईंट द्यावा तसं 1.5 दोन्ही साईडला 1.5 इंच करा. पण माझा हा एका साईडला 1.5 इंचाचा येतो आहे म्हणून मी एकाच साईडला देते आहे. कारण बऱ्याच वेळा डिझाईन वगैरे स्लीव्जला असेल तर रुंदी कमी राहते. आपल्या आता जे सध्या ट्रेंडमध्ये जे आहे स्लीव्ज वर्कचे स्लीव्ज आलेत त्याची कधी रुंदी खूप कमी राहते त्या कपड्यामध्ये. त्याच्यामुळे दोन्ही साईडला आपल्याला जॉईंट द्यावं लागेल. एका साईडला दिलं तर आपलं ते व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसणार नाही, प्लेन बाजू जास्त येईल कपड्यामध्ये. या पद्धतीने आपलं कटिंग करून झालेलं आहे. हा अर्धा इंच खाली जास्तीचा दिसतोय तुम्हाला, तो आपण टक्स मारल्यानंतर कट करणार आहोत. आता बघा हे स्लीवची रुंदी ही, म्हणजे जे मेन फॅब्रिक आहे आपलं ब्लाऊज पीस, त्याची रुंदी खूप कमी आहे ह्या डिझाईनमध्ये. त्याच्यामुळे मला या स्लीव्जला दोन्ही साईडला जॉईंट द्यावा लागलेला आहे. म्हणजे अस्तरचं जर आलेलं आहेच पहिला आपला एक जॉईंट, पण मेन कपड्याला पण ब्लाऊज पीसच्या दोन्ही साईडला द्यावा लागतो जॉईंट, कारण ह्याची रुंदी खूप कमी आहे. त्याच्यामुळे दोन्ही साईडला आपण याला जॉईंट देणार आहोत. कारण हा 3 इंचापेक्षा पण कमी, म्हणजे 3 इंचापेक्षा पण जास्तीचा जॉईंट आलेला आहे. म्हणून हा एका साईडला 3 इंच देऊ शकत नाही, म्हणून मी दोन्ही बाजूला जॉईंट देते. कारण हा प्लेन कपड्यातला येणार आहे, तो आपला शिलाईमध्ये जाईल आणि थोडासा मुंड्यामध्ये प्लेन राहील. कारण आपला हा मुंड्यामध्ये जाणार आहे जो प्लेन भाग आहे तो, बाकीचा फिटिंगमध्ये. आता आपण ह्या बाकीचे जे कटिंग केलेलं आहे फ्रंटचं ते आपण इथं ठेवून बॅकचं आणि फ्रंटचं
मार्किंग करून कटिंग करून घेऊया मेन कपड्यामध्ये. हे मोठं माप असल्यामुळं थोडंसं ॲडजस्ट करून बसावं लागते, कारण काय होतं हे सरळमध्ये आलं पाहिजे ना. क्रॉसमध्ये बसवलं तर मग आपल्या खांद्याला चुन्या दिसतात, स्लीव फ्रंटच्या खांद्याला, म्हणून हे सरळमध्ये बसवते. ॲडजस्ट करून बसवावं लागते. या पद्धतीने मी हे ह्याच्यावर ठेवून घेतलेलं आहे मेन कपड्यावर अस्तर आणि कटिंग करून घेते. एकदम हे कट टू कट बसवले मी. दुसरं कुठल्या प्रकारचं कापड असेल तर एवढं कट टू कट कट करून नाही जमत आपल्याला. हा थोडा कॉटनमध्ये आहे कपडा, म्हणून ह्याचे धागे सुटणार नाही, म्हणून मी एवढं चिकटून जवळून कट केलेलं आहे. सिंथेटिकचं कुठलाही सिल्कचा प्रकार असेल तर आपल्याला 1/2 इंच तरी जास्तीचं ठेवूनच कट करावं लागेल अस्तरच्या बाजूला. पण हे कॉटन आहे म्हणून मी कट टू कट केलेलं आहे. बॅकच्या मुंड्याच्या साईडचं पण कट करून घेऊया. आपण बॅकचा गळा हा शिलाई मारूनच कट करून मग शिवतो, त्याच्यामुळे तो आता कट करायचा नाही. आता बघा हे असे जॉईंट आलेले आहेत मागे पुढे 2. ते जॉईंट आपण कट करून घेऊया प्लेन कपड्यामध्ये असे. अशा पद्धतीने आपलं हे कटिंग झालेलं आहे. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याची शिलाई बघूयात. फिटिंग खूप सुंदर येते याचं, त्याच्यामुळे एकदा नक्की बघा.